त्या ठिकाणी मदत झालेली आहे. प्रश्न आता त्यांच्या मागण्यासंदर्भातला होता, माननीय जरांगे पाटलांच्या मागण्यासंदर्भात. तर त्याच्या बाबतीमध्ये एक प्राथमिक चर्चा मी आज केली की आपण उदाहरणार्थ त्यांची मागणी त्या हैदराबाद गॅझेटरच्या संदर्भात होती, सातारा किंवा मुंबईच्या गॅझेटर संदर्भात होती. त्याचा मी आज आढावा घेतला आहे. बाकीच्या मग त्या सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भात त्यांची एक मागणी होती, त्याबद्दल एक चर्चा केली आम्ही आज. आता वेगवेगळ्या कायद्याच्या प्रक्रिया सुरू आहेत. प्रामुख्यानं हैदराबाद गॅझेटरच्या बाबतीमध्ये न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती जी गठीत करण्यात आली होती, त्या समितीला मुदतवाढ द्यावी अशी त्यांची मागणी होती. ती आज आम्ही आणखीन 6 महिने त्यांना, पहिले 6 महिने मुदतवाढ दिली होती, आणखीन 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आज. त्यामुळे ते त्या गॅझेटरचा अभ्यास करून त्या संदर्भात ते निर्णय करतील. कारण शेवटी ही जी थोडी प्रक्रिया क्लिष्ट आहे आणि त्यामुळे सगळ्या कायद्याच्या बाबी तपासून मला वाटतं त्यांच्याच मागणीप्रमाणे माननीय शिंदे समितीला आपण आता मुदतवाढ देतो. अन्य काही ज्या विशेष करून मध्ये सरकारी नोकरी देण्यासंदर्भात त्यांची एक मागणी द्याव्यात. फक्त आता बहुतेक सर्वच उमेदवारांना जे मृत पावलेली जी त्या ठिकाणी जी मंडळी होती, तर आता मला वाटतं फक्त 9 लोकांची नोकरीची जी नोकरी देण्याच्या ज्या बाकी आहे, तर त्यासुद्धा एस टी महामंडळामध्ये द्यायचा निर्णय झाला होता. तो सुद्धा पुढच्या 3 महिन्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण करून त्या सगळ्या 9 लोकांना नोकरी देण्यात येतील. सानुग्रह अनुदान द्यायच्या बाबतीमध्ये ते सानुग्रह अनुदान देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं प्रामुख्यानं हे जे प्रमुख मागणी ज्या संदर्भात त्यांची जी आज लढाई सुरू आहे किंवा त्यांनी त्या बाबतीमध्ये सरकारकडे जी मागणी केलेली आहे, आज पहिलीच मीटिंग होती, आम्ही सगळी माहिती घेतलेली आहे. लगेच आम्ही त्या संदर्भात पुन्हा एकदा बसणार आहोत. सर्वांची भूमिका सकारात्मक आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी तर यापूर्वीच या बाबतीमध्ये विशेष पुढाकार घेऊन 16% आपण आरक्षण दिलं होतं. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मधल्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये दुर्दैवानं ते आरक्षण गेलं. टिकवण्यामध्ये त्या महाविकास आघाडीला अपयश आलं. आणि पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यानंतर 10% आरक्षण द्यायचा निर्णय झाला आणि अद्याप ते आरक्षण आता मान्य सर्वोच्च न्यायालयात टिकून आहे. कुठल्या प्रकारची त्या आरक्षणासंदर्भात सुद्धा आवश्यक वाटले तर त्या ठिकाणी जी काही कायदेशीर प्रक्रिया करायची आपल्याला, तर ती आपण शासन करतोच आहे. परंतु आरक्षणाच्या बाबतीमध्ये शासनाची कुठली भूमिका नकारात्मक नाही आहे. शेवटी कायद्याच्या सगळ्या चौकटीत बसून ते आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून ती सकारात्मक चर्चा आमच्या आज या पहिल्याच उपसमितीच्या बैठकीमध्ये झाली. तर सरसकट आरक्षण मिळावं ही जी प्रमुख मागणी जरांगे पाटील करतायत, ती कायद्याच्या चौकटीत बसून शक्य आहे का, याबाबत काही सरकार विचार करते? नाही, आता आमची पहिलीच बैठक होती. कारण आता विधी व न्याय खात्याचे अधिकारी सगळेच होते. आम्ही त्यांना या सगळ्याच विषयाबद्दल सगळं बारकावे तपासायला सांगितलेले आहे. जी काही विशेष करून जो एक महत्त्वाचा मुद्दा होता की व्हॅलिडेशन करण्याबद्दल आता मला वाटतं ACBC आहे किंवा EWSचा आता मुद्दा राहिला नाही. परंतु ज्या काही व्हॅलिडेशनमुळं मुलांचे ॲडमिशन थांबलेले आहेत, तर त्यांना किमान आता 6 महिने मुदतवाढ द्यावी अशा प्रकारची शिफारस आज आमच्या समितीने केलेली आहे. पण जरांगे पाटील आंदोलनावरती ठाम आहेत, तर ते इकडे येऊ नये म्हणून तुम्ही काही आश्वासन किंवा काही निर्णय तर तुमचं शिष्टमंडळ तिकडे जाणार असं काही त्यांच्याशी बोलण्याचा नाही. असं की जरांगे त्यांच्याशी बोलण्याचा प्रश्नच नाही आहे. कारण अद्यापही त्यांची सरकारबरोबर बोलण्याची त्यांची तयारी आहे का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आम्ही जे आता शासन म्हणून जे निर्णय केलेले आहे की उपसमिती म्हणून आम्ही जी भूमिका त्यात मांडलेली आहे, विशेष करून हा न्यायमूर्ती शिंदे समितीसमोरचा जो मुद्दा हाच त्याच्यातला खरं महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आरक्षणाबाबतीमध्ये किंवा जे दाखले द्यायचे, कोणते सर्टिफिकेट द्यायचे आहेत, तर तो त्या समितीला मुदतवाढ द्यावा अशी त्यांची जी मागणी होती आपण ती मान्य केलेली आहे. सर, तुम्ही अनेक वर्ष मंत्रिमंडळात देखील आहात, अनेक मराठा संघटनांशी देखील चांगले म्हणजे संबंध आहेत.
ज्या पद्धतीने जरांगे वारंवार बोलतायत की मुख्यमंत्री म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्याला गोष्टी करायची तयारी दर्शवली होती, मात्र देवेंद्र फडणवीस यांना विरोध केला. या सगळ्या प्रवासात तुम्ही देखील होतात, काय खरंय? असं आहे की जरांगे पाटलांनी काय बोलावं, काय आरोप करावा त्यांचा अधिकार आहे. परंतु हे मान्य केलं पाहिजे की 16% आरक्षण द्यायचं काम मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना केलं होतं. पण ह्या महाविकास आघाडीने ते आरक्षण घालवलं. पुन्हा तो प्रयत्न केला आपण, मान्य शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना पुन्हा प्रयत्न झाला, पुन्हा 10% द्यायचा निर्णय झाला. असे कुठेही मला वाटतं ज्यांनी स्वतःहून आरक्षण देण्याबाबतीमध्ये पुढाकार घेऊन आरक्षण दिलं होतं त्यांनी आरक्षणामध्ये काही अडचण निर्माण करणं ते करत होते ते करतायत असा आरोप पूर्णतः धांडत खोटा आहे. मी सुरुवातीला हीच मागणी केली होती की आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते मान्य शरद पवार साहेब असतील, मान्य उद्धव ठाकरे असतील, यांनी तर या बाबतीत भूमिका घ्यायलाच तयार नाही आहे की आरक्षण कसं द्यावं, कसं देऊ नये. आणि मला वाटतं त्यांनासुद्धा खरं विचारण्याची गरज आहे, कारण ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री 4 वेळा राहिलेत. शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री आता मागच्या 2.5 वर्ष होते. आपणही आरक्षणासंदर्भात काय केलेलं आहे एकदा लोकांना सांगावं त्यांनी. म्हणून जरांगे पाटलांना माझी विनंती की ठीक आहे, आम्ही काय केलं तुमच्यासमोर मांडलंच आहे. देवेंद्रजींनी 16% दिलं आहे, मान्य शिंदे साहेबांनी 10% दिलं आहे. पण हे दोघं मुख्यमंत्री राहिलेले लोक जे आहेत महाविकासचे नेते, त्यांनी या संदर्भात काय केलं याचं तर एकदा महाराष्ट्राच्या जनतेला एकदा सांगितलं पाहिजे आणि त्यांना तो जाब जरांगे पाटलांनी विचारला पाहिजे असं माझं मत आहे. सर, पण जरांगे पाटील जर एवढा मोठा गंभीर आरोप करतायत की देवेंद्र फडणवीसांनी आडकाठी केली, यावेळी एकनाथ शिंदेनी यावरती बोलणं अपेक्षित आहे का, नेमकं काय आहे ते अद्यापर्यंत बोललेलं नाही, त्यांचं मौन आपल्याला कायम पाहायला असं आहे की तो प्रश्न आता तुम्ही शिंदे साहेबांनी विचारला पाहिजे. पण मी त्या मंत्रिमंडळातला सहकारी होतो. मला वाटतं नेहमीच माननीय फडणवीस साहेबांची एक सकारात्मक भूमिका राहिलेली आहे. याच्यामध्ये आडकाठी करण्याचा प्रश्नच नाही, कारण आरक्षण देण्याच्यासाठी जो पुढाकार पहिल्यांदा राज्यामध्ये जो घेतला गेला तो माननीय देवेंद्रजींनी घेतला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर, राज्यात सगळीकडे गणेशोत्सवाचं हे सगळे, पण या आंदोलनामुळे कुठेतरी एक कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थिती देखील काल बीडमध्ये जो प्रकार घडला, गेवराईमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पाहायला मिळाला, अशा परिस्थितीमध्ये हे वेळ थोडी टाळता आली असती असं वाटतंय, कारण मागण्या मान्य होत आहेत, तुम्ही देखील सकारात्मक परिस्थिती, मात्र आंदोलनाचा पवित्र अगदी आक्रमक दिसतोय. नाही, आता काही बाबी कायद्याच्या प्रक्रियेत अडकलेल्या आहेत, त्या आपण पूर्ण करतोय. आता न्यायमूर्ती समितीचा जसा मी उल्लेख केला आहे, तर मुदतवाढ देऊन एक 6 महिन्यात अहवाल दिलाच पाहिजे त्यांनी, अशा प्रकारचं आम्ही त्यांना विनंती करतोय. परंतु माझी या निमित्तानं जरांगे पाटलांना विनंती आहे की आपणही सरकार तुमच्याशी मागण्याशी अतिशय गांभीर्याने विचार करते, त्याबद्दल आम्ही विशेष पण पुढाकार घेतलेला आहे. अनेक निर्णय आपण सकारात्मक केलेले आहे. परंतु आता एक तर पावसाळ्याचे दिवस आहेत, दुसरा एक मोठा उत्सव आपल्या राज्याच्या दृष्टीने गणेश उत्सव सगळ्यात मोठा उत्सव आहे. आणि अशावेळी मला वाटतं आणखीन त्याच्यात काही कारण नसताना मग कायदेशीर कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तयार होऊ नये. शेवटी सामान्य नागरिक भरडला जातो आहे. गणेश भक्तालाही त्यासाठी मोठे कष्ट सोसवावे लागणार आहेत. मला वाटतं काही काळ त्यांनी सरकारला आता आमची समिती नव्यानंच नियुक्त केलेली आहे, तर मला वाटतं आमच्या समितीला सुद्धा त्यांनी काही कालावधी दिला पाहिजे आणि म्हणून हे आंदोलन तात्पुरतं जरी स्थगित करावं अशी माझी त्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे. डॉक्टर आंबेडकर अल्टिमेटम दिलाय की आज संध्याकाळपर्यंत निर्णय झाला नाही तर उद्यापासून आंदोलन अटळ. असं की आंदोलन करण्याचं जर त्यांची भूमिका असेल, जी भूमिका आहे ते बोलतायत, कुठे तो अधिकार त्यांचा आहे. शासन म्हणून आमची भूमिका अतिशय सकारात्मक आहे. आम्ही त्या बाबतीमध्ये निश्चितपणे एक चांगला विचार केलेला आहे. आता समिती गठीत करून 3च दिवस झालेले आहेत. मला वाटतं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शिंदे समितीला आता 6 महिने मुदतवाढ द्यायचा हा निर्णय आम्ही केला ना त्यांच्या मागणीप्रमाणे. तर मागण्या आणि आता मग त्या शिंदे समितीकडेच प्रामुख्यानं हे विषय आरक्षणासंदर्भात जाणार आहे. मला वाटतं त्या समितीचा अहवाल येईपर्यंत त्यांनी थांबावा अशी विनंती आहे. प्रकाश आंबेडकर यांनी खूप महत्त्वाचं विधान आता केलंय की या सगळ्या घडामोडीनंतर राज्यातल्या ओबीसींनी सावध व्हावं. अशा पद्धतीनं जर कोणी अल्टिमेटम देऊन असे आंदोलन राबवत असतील तर ओबीसीला देखील हा कुठेतरी एक धोका आहे. प्रकाश आंबेडकर असं बोलतात. प्रकाश आंबेडकर साहेबांनी काय बोलावं, असं कोणत्याही आरक्षणामुळं आणि कोणाच्या आरक्षणात हस्तक्षेप करण्याचा तुझा प्रश्नच नाही आहे. त्यामुळं कोणत्या समाजाला आरक्षणामुळं दिल्यामुळं धोका निर्माण होईल हे विनाकारण मला वाटतं एक लोकांमध्ये तो एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो. मला वाटतं आता अतिशय संवेदनशील विषय आहे. मला वाटतं प्रत्येकाने आपापल्या काही राजकीय मर्यादा ओळखून त्या संदर्भात विधान केले पाहिजे असं माझं मत आहे. या बैठकीनंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात?
आजच्या या बैठकीनंतर? नाही. तर मराठा हायकोर्टाने आरक्षण आदेश पण- दिलेले आहेत की नवी मुंबई किंवा खारघरपर्यंत जे आहे ते आंदोलन देण्याची परवानगी सरकारला देता येईल. असं असताना सुद्धा जरांगे पाटील जे आहे ते मुंबईत येण्यासाठी ठाम आहे. कुठेतरी अडचण होईल अशा नाही, मला असं आहे की आता तो निर्णय राज्य सरकारच्या स्तरावर त्या संदर्भात होईल. आमच्या समितीची कार्यकक्षा ती येत नाही. त्यामुळं जे काही आमच्या समितीला दिलेल्या कार्यकक्षा आहेत त्या बाबतीमध्ये मी आपल्या समोर मांडलेली भूमिका, आमची भूमिका मांडलेली आहे. तर मुंबई हायकोर्टाने मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलनाला परवानगी नाकारली आणि मुंबई हायकोर्टाकडून जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळेला हायकोर्टानं निर्देश दिलेत. गणेशोत्सव काळामध्ये मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये म्हणून हायकोर्टाने परवानगी नाकारलेली आहे. तसंच जरांगे यांना नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी पर्यायी जागा द्यायची की नाही यावरती सरकार निर्णय घेऊ शकतं असं सुद्धा न्यायालयानं सांगितलेलं आहे. तसंच न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना खडसावलं आहे. तर आपल्यासोबत थेट